दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आहे। मात्र विरोधी पक्षातले काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला। आंदोलनाच्या ठिकाणी जाणारे राजकीय नेते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत। विरोधकांना मुलांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसून त्यांना फक्त स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत। विद्यार्थ्यांनी अशा स्वार्थी राजकारण्यांना ओळखून आपल्या मुख्य मागण्यांवरच लक्ष केंद्रित करावं असं आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय। या आंदोलनामध्ये आपल्या राजकीय भविष्यासाठी काही लोक घुसून तिथे पोळी भाजता येते का हा काहींचा प्रयत्न चाललाय आणि तोच यांचा प्रयत्न चाललाय। मुलांचं काय चांगलं व्हावं ह्याच्यावरही काय बोलत नाही। जे कोण राजकीय तिथं जातंय ते फक्त मोदीजींवर टीका करणं आणि मोदीजींना टार्गेट करणं एवढंच चाललंय। पण मुलांचं तिथं भविष्य कसं चांगलं होईल, मुलांसाठी काय हे बोलत नाही। म्हणजे जे राजकीय लोक जातात त्यांना मुलांचं फार काही नाहीये। आज मुलांना हे की मुलांनी सुद्धा असल्या लोकांना ओळखावं